मान्यवर आमचे अतिथी. चला PNPL चे सदस्य, फुलेनगर प्रीमियर लीग कमिटीचे सदस्य यश शिंदे. यश शिंदे आपण व्यासपीठावरती यायचंय. लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. चला गणपती बाप्पा मोरयाचा आवाज गुंजतोय मात्र मैदानावरती शिवराणा स्पोर्ट्स करून नीरजची पलटण. चला यश शिंदे, त्याचबरोबर आमचे अतिथीगण, आमचे बंधू यांनी इथं उपस्थिती दाखवली. यांनी यांचा मोलाचा वेळ आम्हाला दिलाय. अजय दादा कांबळे यांचा वाढदिवसाचा केक कटिंग करून घ्यायचा आहे. कमिटीच्या सर्व मेंबर्सने स्टेजवरती यायचंय. कमिटीच्या सर्व मेंबर्सने कृपया स्टेजवरती यायचंय. चला 3, 2, चला मैदानावरती येऊया आपण. पहिले षटक घेऊन आले आपल्या संघासाठी गोलंदाज दीपक आणि प्रत्येक मॅच सारखा आमचा ओपनर, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अशोक. हा मात्र त्याचा सामना करेल. 2 मिनिटं मॅचला थांब. हा बस. चला सुरुवात करायची मॅच. उत्कृष्ट असा फलंदाज अशोक. बघूया कोणता संघ जिंकतोय. आणि मी सांगत होतो मात्र नजर ना लगे, आणि नजर लग गई अशोकला. उत्कृष्ट फर्निचर डिस्ट्रॉय केलाय गोलंदाजाने. 2 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 धावांवरती. उत्कृष्ट गोलंदाजी मात्र मैदानावरती बघायला भेटते आपल्याला शिवराणा स्पोर्ट्स या संघाकडून. पहिल्या सेमीला मात मिळाली पण उत्कृष्ट असा कमबॅक केलाय नीरज आणि त्यांच्या पलटनने. चला यूट्यूब, थोडंसं तुमचं लक्ष, थोडंसं फोकस व्यासपीठावरती करायचं आहे. मॅच मात्र सुरू राहील. नवीन खेळाडू, नवीन फलंदाज इब्राहिम. चक्री पद्धती, अंबरनाथ शैलीची ही गोलंदाजी मात्र कळव्यामध्ये खूप गाजते. 3 चेंडू 1 धावा. क्या बात आहे, कप्तानच्या हातात चेंडू. 4 चेंडू 1 धावा झालेले आहेत पूर्णपणे मॅच मध्ये शिवराणा स्पोर्ट्स. एक अवंतर धाव, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता पण दिशाहीन गोलंदाजी बघायला भेटली. आता 4 चेंडू 2 धावा झालेले आहेत. फुलटॉस चेंडू होता, गचाल असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला चौकारच्या दिशेने. 5 चेंडू 1 टू गो. 5 चेंडू. आणि आमचे युवा सम्राट आज ज्यांचा वाढदिवस, असेच आमचे अजय दादा कांबळे. आणि व्यासपीठावरती मान्यवरांची गर्दी. क्या बात आहे, उत्कृष्टाची गोलंदाजी. पायाने मात्र चौकार मारला असता जर तिथे खेळाडू नसता तर. एक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 धावांवरती. शिवराणा स्पोर्ट्स पहिलं सेमीफायनल हारून आली आहे. कमबॅक कसं करायचं हे नीरजच्या पलटनला चांगला माहिती आहे. तिथंच अशोक यांचा संघ फाईट करत आलाय. बघूया कोणता संघ जिंकतोय हा सामना. 1 चेंडू 4 धावा. शिवराणा की आर चॅलेंजर्स, आर चॅलेंजर्स की शिवराणा. बल्लाडले संघ आहे दोन्ही पण. उत्कृष्ट खेळी केली आहे 2 दिवसात या मैदानावरती. आणि आता डू ऑर डाय मध्ये जाऊन पोहोचली आहे ती त्यांची गाडी. बघूया कोणता संघ जिंकतोय. उत्कृष्ट गोलंदाजी. 3 चेंडू 6 धावा.
3 चेंडू 6 धावाचं समीकरण आहे. क्या बात आहे. दांडी 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 गुल सन्नाटा मैदानावरती. शिवराणा स्पोर्ट्स ऑन फायर. आर चॅलेंजर्स नाव भले असलं तरी चॅलेंज मात्र शिवराणा स्पोर्ट्सने देऊन ठेवलंय सध्या मैदानावरती. चार चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. 6. 2 more to go. 2 to go. प्रेम. नवीन फलंदाज प्रेम. उत्कृष्ट फलंदाजी करतो आपल्या संघासाठी प्रेम कालपासून. 1 to go असेल. 1 to go 7. थाला फॉर अ रिझन. फिलहाल IPL चं मिशन आहे MS धोनीचं. चेक. उत्कृष्ट लढत, उत्कृष्ट गरमागरमीचा हा सामना आर चॅलेंजर्स विरुद्ध शिवराणा. कव्हरच्या दिशेने मारला गेलेला चेंडू आणि धावसंख्या वाढेल. धावसंख्या वाढते. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 धावांवरती. 8. नीरज आलाय. स्वतः आयकॉन, स्वतः संघ मालक, स्वतः अष्टपैलू खेळाडू आलाय गोलंदाजी मार्गावरती. नीरज. नो बॉल. पहिला वाईड आणि आता नो, पण नोच्या स्वरूपात सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय आणि इब्राहिमला मात्र ग्राउंड मैदान सोडावं लागेल. दिशा मात्र भटकतोय पण कन्सिस्टन्सी आहे. क्षेत्ररक्षणकडे कन्सिस्टन्सी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटलं शिवराणा स्पोर्ट्सचं आपल्याला. एंटरटेनिंग क्रिकेट. PNPL मधलं सगळ्यात एंटरटेनिंग क्रिकेट म्हणजे शिवराणा स्पोर्ट्सचं होतं आता. एक चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवरती. 1 चेंडू 10 धावा. एक चेंडू 10 धावा झालेले आहेत. 1 चेंडू 10 धावा. आणि डायरेक्ट लगा तो छगा. पण इथे मात्र विकेट आहे. गुड्डू भैयाला जावं लागेल. नियमाचं उल्लंघन. आउट ऑफ द बॉक्स. फुलेनगर प्रीमियर लीग तिसरा दिवस, फायनल दिवस. सेमी फायनलचा सामना शिवराणा स्पोर्ट्स विरुद्ध आर चॅलेंजर्स. शिवराणा स्पोर्ट्स मात्र मैदान गाजवतोय सध्या. बघूया कोणता संघ जिंकतोय. आर चैलेंज इसी के बीच में तीर से सीधी गोली से तेज हैरत अंगेज शॉट आते हुए अनिकेत के बल्ले से. क्या बात है. सामना अजून संपलेला नाहीये दाखवतोय अनिकेत. अनिकेत आजची रेसिपी म्हणजे चौकार आहे. स्टेप आउटचा प्रयत्न आहे आणि वंडीच्या झोन मध्ये जाताना दिसतोय चेंडू. 1 धाव घोषित. धाव संख्या वाढते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवरती. 4 चेंडू 16 धावा. पाच चेंडू 16 धावा झालेले आहेत. 1 to go. षटकाचा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे पण मात्र वाईट आणि वाईट +1 नेले पे द्यायला. अवंतर धावाचा पाऊस नीरजच्या षटकामध्ये. 1 to go. षटक मात्र संपलेला नाहीये. अरे क्या बात आहे. सुंदर अशी टपली. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आपल्याला चौकारच्या दिशेने
आणि षटक मात्र संपलेल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवरती. 19 धावा. काल मात्र 40 45 48 धावा होत होत्या पण आज मात्र सगळ्या सामन्यांचे धावसंख्या बघायची आहे तुम्हाला 22 24 26. याचा अर्थ हे आहे की चारही बल्लाडले संघ सेमीफायनलला चारही बल्लाडले संघाचा सेमीफायनलला एंट्री झालेली आहे. उत्कृष्ट संघ हो थोडस ऍडवाइस थोडस कॉपरेट करायचंय संघांनी. नवीन गोलंदाज लॉन्च केलाय चौथ्या षटकासाठी रोहन. रोहन कमिटी मात्र सरप्राईज दिलेलं होतं. उत्कृष्ट असा मसाल्यावरती उत्कृष्ट असा तडका लावलाय चौथ्या षटकाचा. 4 षटक खेळवले गेलेत आजच्या दिवसात. उत्कृष्ट अशी टपली 1 चेंडू आणि 20 धावा. आणि सरळ लॉंगॉनच्या दिशेने जाताना हा चेंडू आणि आउट ऑफ दी बॉक्स विकेट जाते जाते ती विकेट प्रेमची. 2 चेंडू 20 धावा झालेले आहेत. त्याचबरोबर सौरव मैदानावरती आलेला आहे आणि गजाचं क्षेत्ररक्षण प्रतीक कडून थोडस चेंडू चुकलेला आहे. केलेला आहे मैदानावरती. ओ माय गॉड हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर चलाया है. पंच 1 धावा घोषित आहे. 1 चोरटी धाव. 4 चेंडू 24 धावा. 24 4 टू गो. 24. 5वा चेंडू आहे आणि विकेट जाते का तर नाही. नाही 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 पंच सांगतील नॉट आउट आहे. खूपच उशीर झाले तुमच्या हातात चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ब्लास्ट रनिंग बिटवीन द विकेट. चीते की चाल है और बुरा हाल फिलहाल शिवराना स्पोर्ट्स का यहाँ पर. एक अवांतर धाव. प्रेशर असेल धाव संख्येचा प्रेशर आहे. 1 टू गो. 27 धावा झालेल्या आहेत. कम बॅक केलाय पूर्णपणे. टपलीचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निसटलाय हातातून पण पुन्हा कलेक्ट केलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 28 धावांवरती. 29 धावांचा लक्ष्य असेल. एकोणतीस धावांचं लक्ष्य आहे शिवराना स्पोर्ट्स या संघाला. एक वक्त लग रहा था जैसे शिवराना स्पोर्ट्स ये मैच जीत चुका हो बट आखिरी कमबैक फाइनली कमबैक आर चैलेंजर्स का. चौथे ओवर का जो तड़का है ना क्या बात है.
श्याम श्याम कुठे? श्याम तुम्ही मंचाशी संपर्क साधायचा आहे. व्यासपीठावर मात्र तुमची कमी भासते आम्हाला. श्याम तुम्ही मात्र स्टेजवरती यायचं आहे. चला सेमी फायनलचा सामना, गरमागरमीचा सामना. शिवराणा विरुद्ध आर चॅलेंजर्स. 29 धावांचं लक्ष आहे आणि उत्कृष्ट फलंदाजी करून गेलेला हा संघ आर चॅलेंजर्स. त्यांना माहिती आहे चॅलेंजर्स कसा सेट करायचा आहे आणि शिवराणाचा बलाढ्य खेळाडू अर्थातच अष्टपैलू खेळाडू कप्तान नीरज स्ट्राईक एंडवरती. स्टेप आउटचा प्रयत्न आणि पहिला चेंडू चौकारपर्यंत पोहोचवला आणि डायरेक्ट हिट झालेला आहे का? थोडस तू मय मात्र पहिल्या चेंडूवरती पंच सांगतील. पंच काय आहे? 2D आहे. 2 धावा घोषित आहे. 2 धावांच्या एका वेळेस हा चेंडू डॉट होता. थोडीशी मिस्टेक, थोडीशी चूक बघायला भेटली चौकारच्या दिशेने आपल्याला आणि 2 धावांवरती. वेगवान गोलंदाज 160च्या स्पीडनी आलेला हा चेंडू पूर्णपणे नीरज. त्यांना माहिती आहे 29 धावा लगवायच्याच सामना जिंकवण्यासाठी. ओ माय गॉड, इथे काय घडतंय मैदानावरती? काय घडतंय? पुन्हा एकदा आयकॉन हताश, निराश. नीरज मैदानाच्या बाहेर जावं लागेल आयकॉन खेळाडूला. आर चॅलेंजर्सचा जल्लोष. त्याचबरोबर टक्या, आमचे परमबंधू टक्या, तुम्ही मैदानावरती आतमध्ये स्टेजच्या इथे यायचंय. लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय टक्या. लवकरात लवकर तुम्ही स्टेजवरती यायचंय टक्या. प्रतीक, ओ माय गॉड, चेंडू मात्र वेगळा पण रिझल्ट मात्र सेम. पुन्हा एकदा दांडी गुल, पुन्हा एकदा त्रिफळाचित, पुन्हा एकदा क्लीन बोल्ड आणि पुन्हा एकदा तोच वेगवान गोलंदाज. कळवा एक्सप्रेस. त्याचबरोबर 1 to go चा कॉल असेल. पंचाचा 5 चेंडू 2 धावा. नवीन फलंदाज ऋतिक. सुंदर अशी टपली, निर्धाव असा चेंडू. क्या बात आहे यार, उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. या लेवलला, या मंचावरती उत्कृष्ट गोलंदाजी करून दिली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 धावांवरती. 18 चेंडू 27 धावा. 27 धावा 18 चेंडू. पंच नो बॉल आहे का? एक मिनिट. चला डॉट बॉल आहे. डॉट बॉलच्या स्वरूपात चेंडू, 1 चेंडू 2 धावा. स्टेप आउटचा प्रयत्न आणि ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला चेंडू आणि फंडीच्या झोनमध्ये जाताना दिसतोय आपल्याला चेंडू. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. शिवराणा की आर चॅलेंजर्स. 29 धावाचा पाठलाग करायचा आहे आणि नो बॉल आहे. नो बॉल आहे. नियमाचं उल्लंघन करताना दिसतोय आपल्याला गोलंदाज. 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. वाढदिवस आमच्या भावाचा, अर्थातच युवा सम्राट अजय दादा कांबळे. सुंदर अशी टपली दिसते आपल्याला ऑफसाईडच्या दिशेने.
निर्धाव असा चेंडू असेल, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 किलोमीटर मात्र धावून आलेले आहेत खेळाडू. हा चेंडू अडवण्यासाठी त्यांना माहिती आहे फायनल मध्ये आपली जागा जमवायची आहे. पुन्हा एकदा नो. ओ माय गॉड, उत्कृष्ट असं एफर्ट्स होता पण चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. चौकार अंबुजा सिमेंट. 4 चेंडू 9 धावा झालेले आहेत. 4 चेंडू 9 धावा. उत्कृष्ट एफर्ट होता पण मात्र चेंडूला अडवू शकले नाही. 2 चौकारवरती दीपक दादा. 2 चौकारवरती दीपकला 501 रुपयाचा पारितोषिक येईल. स्टेप आउटचा प्रयत्न होता, थोडीशी चूक मात्र बघायला भेटली. उत्कृष्ट असा कमबॅक. 5 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. षटकाचा शेवटचा चेंडू आहे, बघूया काय निर्णय येतो या चेंडूवरती. चेक सावधानी. आर चॅलेंजर्स की शिवराणा. 1 चौकार. स्टेप आउटचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दर्शन. नी चूक 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 मात्र बघायला भेटली आहे. तू तू मै तू तू मै. 1 धावा मात्र घोषित आहेत. हॅलो, रोहित गायकवाडनी पहिल्यांदा बॉल पकडलेला तेही 1 रन गेलेला आहे. ए स्कोर निखिल उधर ही फिरते ना. 2 ओव्हर 11. या भूतानं मला पाडलं बघा. जास्त रन नव्हते पण तुम्ही छक्का का मारला आता उल्ला. दोन चौकारांना 501 रुपयाचा बक्षीस गणेश यांच्याकडनं. गणेश गायकवाड जी जी. थोबाड फुटलं का काय. नो बॉल. नो बॉल. दोन बॉल 13 रन. 2 बॉल 13 रन. एकच रन आलाय. अं, 3 बॉल 14 रन. चला धन्यवाद. धन्यवाद दादा. पुन्हा एकदा मैदानावरती पलटूया. 3 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. दीपकला मात्र फाईट करावी लागेल. फटकेबाजीची गरज आहे मैदानावरती. 29 धावांचं लक्ष्य. स्टेप आउटचा प्रयत्न पण चेक. अटीतटीचा सामना. कोणता संघ जाईल फायनलच्या लढतीला, कोणता संघ जाईल फायनलला, जो संघ जिंकेल तो पोहोचेल इथून फायनलसाठी. आणि एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात पॉझिटिव्ह मात्र मैदानावरती दिसते. 3 चेंडू 15 धावा झालेले आहेत. स्टेप आउटचा पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये सक्षम यश मिळाले फलंदाजाला दीपक. 4 चेंडू 16 धावा.
स्टेप आउटचा प्रयत्न होता आणि बळी मात्र गेलेला आहे अनिलच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी आर चॅलेंजर्स आज मात्र हारण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. 1 to go चा कॉल असेल पंचांचा. षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि निर्णय मात्र बाकी आहे. शिवराणा की आर चॅलेंजर्स कोणता संघ जाईल फायनलला बघायचंय. एक संघाने मात्र खुर्ची तिथं जमवून ठेवली आहे. नाव आहे ज्युनिरा 11. फायनलला कोणता संघ जातोय. नीरज की बल्टन की अशोक की सेना. उत्कृष्ट असं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे पण निर्धाव असा चेंडू असेल. एक चेंडू 13 धावा. एक षटक आणि 13 धावा हवेत. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या धावा पाहिजे ते 13 पण इम्पॉसिबल काही नाहीये. या ग्राउंड वरती मी काल बघितलंय 17 रन चेस होताना बघितलंय मी. फक्त एक धावांसाठी काल मी हारलेला संघ सुद्धा बघितलाय. 17 धावा इथे झालेल्या आहेत कालच्या दिवसात. बघूया 6 चेंडू 13 धावा. निर्धाव असा चेंडू. कमबॅक केलाय आर चॅलेंजर्स. मैदानावरती पॉझिटिव्हिटी मात्र कायम. 5 चेंडू 13 धावा. स्टेप आउटचा प्रयत्न. एक अवांतर चेंडू. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा 5 चेंडू. दीपक ऑन स्ट्राइक. स्टेप आउटचा प्रयत्न आहे पण निर्धावाचा चेंडू असेल. खगोल टप्प्याचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी गोलंदाज दर्शन. 4 चेंडू 12 धावा. 3 चौकार. फटकेबाजीची गरज आहे मैदानावरती. स्टेप आउटचा प्रयत्न आहे आणि फटकेबाजीची गरज होती पण 6 मात्र नॉट अलर्ट. नियमाचा उल्लंघन. आउट ऑफ दी बॉक्स आणि जाते ती बळी दीपकच्या स्वरूपात. दीपकने मात्र मैदानात अंधार करून ठेवला आपल्या संघासाठी आणि नवीन फलंदाज फलंदाजीवरती येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. तीन चेंडू 12 धावा. 3 चौकार लगावेल का हा खेळाडू. 3 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत. आणि फर्निचर डिस्ट्रॉय. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. यशला मात्र अपयश मिळालेलं आहे ग्राउंड वरती. आर चॅलेंजर्स दोन चेंडूवरती 33,000चं पारितोषिक. 2 चेंडूवरती 33,000चं पारितोषिक मिळेल एखाद्या संघाला. बघूया कोणता संघ. सुंदर अशी टपली. बहुत देर कर दी मेहरबान आते आते. बहुत ही देर. उत्कृष्ट फटकेबाजी. एक चेंडू 8 धावांची गरज आहे. इम्पॉसिबल नाहीये पण निर्णायक सुद्धा नाहीये. पुन्हा एकदा जातोय का चौकार. फक्त चौकार. फक्त 4 धावाने हारलेले आहेत. गाणं लावायचंय. आर चॅलेंजर्स